पंकज पावसे आणि सूरज भोईरची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिलाच गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. धरमला पाहताय. पंचांचा ग्रीन सिग्नल. टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला. दोन्ही संघाने मात्र लक्षात घ्या, 4 षटक फेकण्यासाठी फक्त 20 मिनिटं दिले जातील. त्या विचार केला फक्त 5 षटकामध्ये तुम्हाला 3 षटक फेकण्यासाठी फक्त 15 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. ही दोन्ही संघांनी मात्र लक्ष द्या. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. प्रमोद पाटील सीएसकेचे मात्र बिग सपोर्टर पाहता आपण. सिद्धी करवलेचे समाजसेवक पाहता आपण प्रमोद मडवी. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. हो, पहिल्या चेंडूवरती आघात केला आणि पहिला चेंडू मात्र उडवलाय. चेंडू जाईल क्षेत्ररक्षणाच्या आवाकाच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पहिल्या चेंडूवरती आघात ठोकलाय चौकार. जाता मैं करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. उसी भी समरीशपुरी बोलता है, इस बार ऐसी मौत मारूंगा साला पुन्हा जन्म वाला सिस्टम ही बंद हो जाए. झिंगो झिंगो. पहिल्या चेंडूवरती आघात ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, पुन्हा एकदा आघात. बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाय सीमा पार, आउट ऑफ द पार. चौकार आल्यानंतर हा षटकार. पहल बरसा देना आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रन बरसतोय. काय पंकज ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये झालाय. 5 सातत्याने म्हटलं जाते ना, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा क्या. फायर है मैं, झुकेगा नहीं साला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूमध्ये 10 धावा. प्रमोद ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण गेले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फिक्की सुद्धा अचूक. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. अद्याप विचार केला ना गोलंदाजाने 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय सूरज. जे दोन्ही फलंदाज पाहतोय पंकज आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंकजने मात्र 3 चेंडू केलाय. 3 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. आता स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय सूरज. सूरज सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. हो, शॉर्ट बॉल पुल केलाय आणि पुल पॉवरफुल होईल का हा प्रश्न पडला. या ठिकाणी मात्र षटकार. वा, मोजून मापून मारलेला फटका. टेप घेऊन मारलेला फटका. षटकार. झेल पकडला त्यानंतर मात्र स्वतःचा तोल मात्र सावरला नाहीये. जाऊन सीमारेषेला मात्र पाय लागला आणि हा षटकार आलाय. मी तर म्हणेन बालबाल वाचलाय सूरजने मात्र थोडीशी ताकद मात्र कमी मिळालेली होती. त्याचं एकमेव कारण मात्र लागोपाठचे 2 मॅचेस केले असताना मैदानाच्या आतमध्ये सूरजला पाहताय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उडली झेल. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. आता मात्र वाचू शकत नाहीये. पहिला झटका क्रमांक लागलाय बामाली संघाला. सूरज बॅक टू डगआउट. षटकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलाय. म्हटलं जाते ना, ईट का जवाब पत्थर से.
रवी शेठ पाटील अध्यक्ष राष्ट्रवादीचे मात्र यांचा स्वागत झाला आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला झटका क्रमांक लागलाय. सूरज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गिरीश पावशे पाहताय जर्सी क्रमांक 33 ची गाडी मैदानाच्या आतमध्ये रंपम रंपम करत असताना वाटचाल करत असताना पाच चांगली गोलंदाजी. पहिल्या विचार केला ना, पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केला तब्बल 17 आणि त्यानंतर मात्र बामाली टीमाला हा खतरा. सूरज मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय. गिरीशला पाहता आपण. हो, सुपला शॉट मारला या ठिकाणी आणि कदाचित मी तर म्हणेन सुपलाचा डुपला झाला असता. बाल वाचलाय मी तर म्हणेन फलंदाज. टायमिंग प्रॉपर नाही झालाय सुपला शॉटला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. बामाली संघ 18 या आकड्यावरती 1 गडी बाद. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल संघाला, याची मात्र नोंद घ्या आपण. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. कदाचित 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अजूनही मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन गोलंदाज पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आतिश हा गोलंदाजाचा वापर केला गेला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता आपण. गिरीश पावशेला पाहता आपण. गिरीश पावशेचा विचार केला ना, सुपला शॉट मारण्यामध्ये प्रयत्न केला होता. थोडासा टायमिंग मात्र चेंडू आणि बॅटचा झुलला नाहीये. त्यानंतर मात्र सिंगल तोच फलंदाज पाहता गिरीश हा फलंदाज. हो, स्लोगर गतीचा चेंडू होता. त्यानंतर मात्र थोडीशी बॅट मात्र लवकर फिरली आणि चेंडू मात्र थोडासा लेट आला आणि लेट येऊन शेड झालाय चेंडू. डॉट चेंडूच सांगता. पहिला चेंडू मात्र डॉट फेकत असताना गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आतिश हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय. वेगाने येतोय ना, स्लोगर गतीचा हा चेंडू फेकला जातोय. गोलंदाजाच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा खर्च केल्यात. त्यानंतर मात्र आतिशने मात्र 2 चेंडू डॉट फेकल्यात. गिरीश या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय गिरीश स्ट्राईक एंडला. हो, यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू जाई सीमा पार. ठोकलाय लांबच लांब. गिरीशच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. थँक्यू. टोटल पाहतो या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा हो, टॅपिंग क्रिकेट पाहतोय. गलीमध्ये चेंडू होईल परार. षटकार नंतर हा चौकार. गिरीश ऑन द फायर. 2 चेंडूवरती मात्र डॉट आले. त्यानंतर 2 चेंडूमध्ये 10 धावा. दोन चेंडू मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहिले. त्यानंतर मात्र फलंदाजाने 2 चेंडूमध्ये 10. पुन्हा एकदा सज्ज झाला गिरीश. पुन्हा एकदा मात्र विचार केला. पहा, चिडिया चुप गई खेत में. झटका क्रमांक लागला दुसरा. गिरीश बॅक टू डगआउट.
ती गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू डॉट, त्यानंतर 10 धावा आणि त्यानंतर मात्र 5व्या चेंडूवरती मात्र विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. नवीन फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. प्रवीण पावशेला पाहताय. ओहो, आलेला तडाखा आणि उंच गेलाय. या ठिकाणी अंतर थोडासा कमी गाठलाय आणि या वेळेस मात्र वाघूर सुद्धा फाटली. पा विचार केला ना, या ठिकाणी बोक्षी फाटली आहे त्या खेळाडूची. मोठा मासा मात्र बोक्षीतनं बाहेर पडलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. दोन षटकाचा वाजवी गेम संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 2 गडी बाद 30 या आकड्यावरती. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अद्याप मी तर म्हणेन बामली संघाने चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. पण विचार केला ना, सुरुवातीपासून मात्र आक्रमक रूप धारण केला. आल्या आल्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडासा उंची गाठली होती, अंतर थोडासा कमी. त्या ठिकाणी मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू जमिनीला दान झाला. त्याचा एकमेव कारण मात्र जजमेंट नव्हतं प्रॉपर. चला खेळणं संघ, माझा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करा. जर कदाचित तुम्ही जर टायमावरती आले नाही तर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा 2 मॅच खेळले, दोन्ही मॅचमध्ये मात्र पॅनलाइज केला होता. हो, चांगला फटका पाहतो एकदा. पुन्हा एकदा सरळ रेषेने खेळून काढलाय चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सूरज सारखी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंकजच्या बॅटमधनं हा फुल टॉस आणि गॅप खूप मोठी आहे. चेंडू प्रवीणच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. पा होलिंडरच्या भूमिकेमध्ये पाहताय आपण रॉकेट बैलाचे मालक अश्विन मडवीला पाहताय आपण. जसा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला तसा मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. करूया रॉकेट बैलाचे मालक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चौकार ठोकलाय. चौकारच्या मदतीने थोडं स्कोर जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. गोलंदाजाचा मात्र स्वागत केलाय सूरज या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रवीण स्ट्राईक एंडला. हो, पुन्हा एकदा बॅटच्या रॅडर मध्ये चेंडू आणि चेंडू जाईल का? हो, काय क्षेत्ररक्षण पाहिलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिली 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगला फटका होता त्या ठिकाणी. तेवढाच दर्जेचा क्षेत्ररक्षण पाहिला पण जवळ कदाचित हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार होता. त्यानंतर मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र झेप घेतली. त्यानंतर चेंडू मात्र चांगल्या रीतीने अडवला गेला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला चेंडू मात्र गली मारून हा चेंडू होईल फरार. काय फटका लगावला या ठिकाणी. चपराक शॉट, चौकार ठोकलाय. मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 2 बाद 40. चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. मी तर म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे. हो, या वेळेस मात्र गेंद मारना चाहते थे वासिम है और गेंद गई है कासिम है. जखम मांडीला इलाज शेंडीला हा चेंडू पाहिला आपण.
सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल जाऊन पोहोचलाय. मामाली संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. 2 बाद 41. पहा विचार केला ना, एका साईडून मोठे फटके येतात. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना सूरज या गोलंदाजाला पाहतोय आपण. अद्याप चेंडू फेकला गेला तब्बल 5. अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात. अद्याप 11 धावा खर्च केल्यात. हो चांगला चेंडू पाहतोय. चांगला चेंडू. जसा टप्पा पडला तो ओढासा बाहेरच्या दिशेने चेंडू वलन घेतोय. डॉट चेंडूची सांगता 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. 2 बाद. चला खेरणे संघ आपला माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा. अद्याप मात्र विचार केला 4:05 झाल्यात. 3 षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर टोटल पाहिली आपण 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही जो सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पंकज पावशे हा फलंदाज आला. तब्बल 8 चेंडूमध्ये 17 धावा. 6 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. चांगला तोही तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये मात्र किती धावा जमा करेल बामाली संघ हा प्रश्न पडलाय बामालीच्या संघ नायकाला. का पण विचार केला ना, तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय समोर. खार्डी संघाला पाहताय आपण. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय आपण. केतन म्हात्रेला पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 27 ची गाडी केतन म्हात्रे सज्ज झालाय. स्ट्रायगेनला फलंदाज पाहताय पंकज पावशे हा फलंदाज सज्ज झालाय. सलामीला आलेला फलंदाज 6 चेंडूमध्ये 17 धावेचे योगदान दिलाय. आणि थोडंसं स्पीड अप करा विनंती असेल. थोडासा फास्टली गेला आपण. 5 सुरुवातीला सकाळी मात्र थोड्याशा मॅचेस मात्र उशिरा झाल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायगेनला पंकज पावशे. हो पहिला चेंडू मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय गोलंदाज केतन मात्रेच्या माध्यमातून. हा खराब चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर पाहिलाय ना आपण. स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही मात्र विचार केला 6 चेंडू मात्र शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये मात्र विचार केला शेवटचा षटक. हो शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायच्या आहेत बामाली संघाला. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. पाप विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती मात्र तुटून पडलाय फलंदाज. काय मी सलामीला आलोय. काय फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. अद्याप विचार केला 7 चेंडूमध्ये 21 या आकड्यावरती खेळत असताना फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा काय फटका. क्रॅकिंग शॉट पाहतो आपण. आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार तुटूनच पडलाय गोलंदाजावरती. संघ जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. 50 गाठली आहे. काय फटकेबाजी करत असताना पंकज पावशे तुटूनच पडलाय या गोलंदाजावरती. टोटल 2 चेंडूमध्ये 2 चौकार. आता मात्र 25 या आकड्यावरती खेळत असताना 8 चेंडूमध्ये. आणि हॅट्रिकच्या उंबरवरती पाहतोय आपण पंकज या फलंदाजाला. हो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. थोडीशी मात्र मिस मात्र हा फटका केला. डॉट चेंडू फेकलाय केतन म्हात्रेच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यानंतर हा तिसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज पाहतो आपण केतन म्हात्रे. पाक चांगला चेंडू. विचार केला ना, टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. 2 चेंडूवरती 2 चौकार. त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट फेकल्यात. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील.
टोटल पाहिली आपण 50च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा सज्ज झालाय केतन मात्रे गोलंदाज. हो हो चपराक शॉट पाहतोय गलीमध्ये पुन्हा एकदा चांगली कट पाहिली आपण आणि चेंडू जाईल. चायना कट पाहतोय आपण, चेंडू सीमा पार चौकार. हो चांगला जजमेंट त्या ठिकाणी चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय पा बामाली संघ. केप तलोजा CSK सपोर्टर यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपला सरस स्वागत. आदरणीय केशव पाटील सिद्धी करवले, विनंती असेल साहेबांना या व्यासपीठावरती. टोटल स्कोर ना पाहिला गेलं तर 54 आणि 55चा टार्गेट सेट केलाय. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे. समोर पाहताय तेवढ्याच ताकदीचा संघ. खार्डी संघा पुढे मात्र धावसंख्या मात्र जमा केली आहे. 54-55 टार्गेट सेट केलाय आणि काही मान्यवरांचं आगमन झालं आहे. स्पर्धेच्या वतीने आपला सरस स्वागत. आणि पुन्हा एकदा कॉल असेल पहा अंश 11 खेरणे संघाच्या संघनायकाला, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आदरणीय प्रमोद मडवी साहेबांचा मात्र आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल विजय पाटील साहेबांच्या हस्ते. या साहेब आपल्याला विनंती असेल आणि या सन्मानाचा मात्र आपल्याला स्वीकार करायचा आहे. आणि या व्यासपीठावर या स्पर्धेची ना गोड आठवण मात्र दिली जाईल आपल्याला. प्रमोद मडवी CSK चे मात्र पूर्णपणे सपोर्टर पाहताय, विनंती असेल आपल्याला या. त्यानंतर सत्कार केला जाईल. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचा मात्र व्यासपीठावरती सत्कार केला जाईल. आदरणीय भरत पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाहत आपण आदरणीय रवींद्र पाटील, आपल्याला विनंती असेल. भरत पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. त्यानंतर मात्र सत्कार केला जाईल. आदरणीय केशव पाटील साहेबांचाही मात्र आमच्या व्यासपीठावरती सत्कार केला जाईल. साहेबांना विनंती असेल, आज सत्काराचा मात्र मान आपल्याला स्वीकारायचा आहे.
तर विनंती असेल आपल्या भरत पाटील साहेबांना आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. या स्पर्धेच्या वतीने आमच्या मान्यवरांचा सहर्ष स्वागत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय मात्र विचार केला स्वर्गीय नामदेव पाटील, नामदेव माधू पाटील यांच्या स्मरणार्थ मात्र मान्य विचार केला तर प्रदीप नामदेव पाटील यांच्याकडनं मात्र विचार केला ना आम्हाला सन्मान चिन्ह दिल्यात आणि त्या साहेबांचा मात्र आगमन झालाय. या स्पर्धेच्या वतीने आपलं सरचे स्वागत साहेब. 5 सामना मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. साहेबांच्या माहितीसाठी पाहतोय एका साईडला बामाली संघ आणि त्यांच्या अंगे फाईट करत असताना पाहतो खर्डी संघ. बामाली संघाने विचार केला 54 धाब्याचा टार्गेट सेट केलाय आणि त्या 54 धाब्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे खार्डी संघ. आणि पहिला चेंडू मात्र उंच उडालाय. या ठिकाणी विकेट किपर आलाय ना पहिला मोहरा मात्र टिपलाय आणि पहिला झटका क्रमांक लागलाय खार्डी या टीमला. पहा दिल चुरा है मैदान के अंदर गेंदबाज ने पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाचा विकेट कॅरी केलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि ऑन स्क्रीन मात्र पाहिलं जाईल. गोलंदाजावरती मात्र आक्षेप घेतला जातोय. गोलंदाजावरती मात्र पूर्णपणे आक्षेप घेतला जातोय. त्यानंतर मात्र ऑन स्क्रीन हा पाहिला जाईल. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी टिपलाय आणि पहिला मोहरा मात्र झटका क्रमांक लागलाय खार्डी या टीमला. नवीन फलंदाज एंटर झाले मैदानाच्या आतमध्ये. केप तलोजा फेस 1 यांचा आगमन झालाय. त्यानंतर मात्र हा गडी टिपला. त्यानंतर हा चौकार आणि या चौकाराने मात्र अकाउंट ओपन झालाय. 55 धाब्याचं पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती गडी निकीच बाद झाला. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेल्या हा ठोकलाय अक्षय या फलंदाजाने चौकार. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल आपल्याला. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. कदाचित मात्र 15चे 16 झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र सुपला आणि सुपलाचा डुपला. 2 चेंडूवरती 2 धमाके ठोकल्या चौकार. कोंबडे जरूर कापल्या जातात पण मैदानाच्या आतमध्ये सध्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये कापल्या जातात. काय सुपला शॉट मात्र काय नजाकत होती या फटक्यामध्ये. 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र ठोकल्या गेल्यात अक्षय या फलंदाजाच्या माध्यमातून. 55 धाब्याच्या पाठलाग करत असताना मात्र 8 धावा लागल्या गेल्यात स्कोर कार्डवरती. पहिला गडी मात्र लवकर बाद झाला जरूर. त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर हा चेंडू मात्र जसा टप्पा पडला तसा डीप राहिला चेंडू. डॉट चेंडूची सांगता पाहतोय आपण. चांगला चेंडू फेकलाय. 2 चेंडू थोडेसे मात्र महागडे ठरले. त्यानंतर मात्र चांगला चेंडू फेकलाय.
डॉट चेंडूची सांगता अद्याप 4 चेंडू फेकल्या, 4 चेंडू मध्ये धाबा खर्च केला 8, एक गडी मात्र बाद केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, या वेळेस मात्र पुन्हा एकदा सुपला आणि हा सुपलाच मात्र पूर्णपणे प्रॅक्टिस करून आलाय का हा फलंदाज. तिसरा चौकार पाहतो या फलंदाजाच्या बॅट मधनं. मध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय, एक गडी बाद, 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ओहो, पुन्हा एकदा हा चौथा चेंडू मात्र सुपला फेकलाय. पहा हा खेळाडू मात्र सुपल्याची पूर्णपणे प्रॅक्टिस करून आलाय का काय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्याच उपटी घालतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पण टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा वाजवी गेट संपला गेला. चला टाइम मात्र अलर्ट असेल याची नोंद घ्या आपण. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित मात्र 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायरेच्या आतमध्ये आणावा लागेल. पण पहिल्या षटकाच्या मार्गस्थ मात्र टोटल धाव संख्या जाऊन पोहोचल्या. कार्डी संघ जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती, एक गडी बाद. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहतो आपण. सूरज भोईरला पाहतो आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे हा फलंदाज. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तोच फलंदाज पाहतो स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे. किरणे संघ जर आपण आला असाल ना तर रिपोर्टिंग करा. यानंतर मात्र आपण लगेचच सामना मात्र आपला खेळवला जाईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय केतन म्हात्रे. स्ट्राईक एंडला पाहतो आपण. हो हो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. त्या ठिकाणी पहा दोन्ही खेळाडूंची मात्र कॉलिंग नव्हती मी तर म्हणेन आणि झेल मात्र जमिनीला दान झालाय. पहा झेल होती त्या ठिकाणी मी तर म्हणेन. केतन म्हात्रे या फलंदाजाला जीवनदान मिळत असताना सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर पाहिला गेला ना 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहा किरणे संघाचे अशु माली आपल्याला विनंती असेल. आमचे आयोजक मुकेश पाटील आपल्याला बोलू होत्यात आपण या. पहा विचार केला ना सुपल्याची मन पूर्णपणे प्रॅक्टिस करून आलाय फलंदाज अक्षय म्हात्रेला. पाहता आपण मागच्या षटकामध्ये 4 चेंडूवरती 4 सुपला शॉट पाहिले आपण. चला फास्टली केला आपण. पहा टाइम पूर्णपणे अलर्ट असेल आपल्याला याची मात्र नोंद घ्या आपण. कदाचित 15 चे 16 झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला फास्टली केला आपण. 55 धावेचं पाटलान करत असताना स्कोर कार्ड वरती धाबा लागल्या गेल्या 17. अजूनही मात्र धाब्यांची गरज असेल. हो हो, पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती सुपला आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. 5 चेंडूवरती 5 सुपला शॉट पाहिले आपण. में लपड़ा हो गया और अक्षय इतना नाचा के लंगड़ा हो गया. 3 चेंडूवरती 3 चौकार आणि तेही सुपल्या पद्धतीने. काय फटकेबाजी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पण क्षेत्ररक्षण लावला होता त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर थोडासा चेंडूने मात्र हुलकावणी दिली आणि त्यानंतर मात्र चेंडू गेला फरार झाला.
पुन्हा एकदा सज्ज झालाय. अक्षय मात्रेला पाहत आहे, काय फटके बाजी. हो हो, या वेळेस मात्र काय नजाकत भरलेला फटका. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहिलाय, म्हणजे अद्याप विचार केला ना चौथा चौकार पाहिला आपण. बॅक टू बॅक मात्र विचार केला तर 4 चौकार मारले त्या फलंदाजाने. चांगला तुटूनच पडला या गोलंदाजावरती. जसा पुष्पा मात्र लाकडावरती उपट टाकतोय ना चंदनाच्या, तसा मात्र चेंडूवरती उपट टाकतोय हा फलंदाज अक्षय मात्रेला पाहताय आपण. 4 चेंडूवरती 4 चौकार, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, या वेळेस मात्र थोडासा गोलंदाजावरती प्रेशर असेल. हा चेंडू मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडूच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 55 धाब्याचं पाठलान करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजूनही 29 धाब्याची गरज असेल. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानं थोडासा उचली घेतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बऱ्याच चेंडू नंतर हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकल्यात, 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात. अद्याप या गोलंदाजाने पाहायला गेलं तर 10 धावा खर्च केल्यात. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय मात्रेला पाहता आपण. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट चेंडू फेकल्यानंतर थोडासा गोलंदाजाकडे मात्र कॉन्फिडन्स नसतो. त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्या त्या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक असतील. म्हटलं जातं ना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. पहिला फलंदाजाची होती, आता नंतर त्यानंतर पाहतो गोलंदाजाची बारी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिल्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले खड्डी संघ. पाहतोय आपण शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपण खूप टाइम खर्च करत असेल आपण, वेळेचा पूर्णपणे बंधन असेल आपल्याला. हो हो, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र तिसरा चेंडू डॉट. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिला 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. पूर्णपणे टाइम मात्र अलर्ट असेल. चला फास्टली गेला आपण. 12 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल आणि 29 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण खार्डी या संघाला. चला, टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. यानंतर मात्र खेळणे संघ आपण तयार राहा. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. पाहतो आपण गोलंदाजी तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पवन पावशेला पाहता आपण. थोडा फास्टली गेला आपण. वेळ लय खर्च करतात. अद्याप मी तर म्हणेन चला फास्टली गेला आपण. खूप उशीर लावता आपण. बामाली संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र आगाज केला. फुलटॉस चेंडू होता. 1 धाव मात्र खर्च केली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत टाइम पूर्णपणे अलर्ट असायला आपल्याला. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजावरती अपशक घेतला जातोय. राहुल पाटीलला पाहता आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा हो चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीरापासून दूर होता चेंडू. कदाचित बॅटची खडा होती. त्यानंतर विकेट किपरने मात्र
हा चेंडू अडवला गेलाय. डॉट चेंडूची सांगता जेवढे जेवढे चेंडू डॉट येतील ना त्यानंतर मात्र थोडासा प्रेशर निर्माण होईल फलंदाजांवरती. कार्डी संघाच्या माध्यमातून जेवढे तुम्ही चेंडू डॉट केलाल तेवढा प्रेशर मात्र निर्माण होईल आपल्या संघावरती. अजूनही 28 धावेची गरज असेल. हो, यॉर्करचा वापर आणि तिकट यॉर्कर होता या ठिकाणी आणि ही धाव नसेल. पण दोन्ही एंड मात्र स्ट्राईक सोडणं गरजेचं असेल त्यानंतर तुम्हाला धाव दिली जाईल. 5 चेंडू मात्र डॉट खेळलाय. 4 चेंडू मध्ये 4 चौकार जरूर आले त्यानंतर मात्र 5 चेंडू मात्र लागोपाठचे डॉट खेळला फलंदाज अक्षय म्हात्रेला पाहता आपण. चांगला डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टोल उपस करता आला नाहीये. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. अक्षय मात्र बॅक टू डगआउट. क्षेत्ररक्षण लावून घ्या बामाली संघ. आपण विचार केला ना खूप उशीर करताय आपण. खूप या षटकामध्ये विचार केला खूप टाइम खर्च केलाय आपण. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. विजयला पाहता आपण. अद्याप 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. फक्त एक धाव. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय. हो हो, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा अॅनिमेच मात्र उंची गाठली. अंतर कमी आणि तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. थँक्यू. मग विचार केला ना धाबींची गरज असताना सातत्याने मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात मात्र विकेट गमावले जातात. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. दीपेशला पाहताय आपण. निकेशला पाहताय. पण निकेशला मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहताय. मोठे फटक्यांची मी तर म्हणेन गरज आहे आता. खर्डी संघ थोडासा अडचणीत सापडलाय. त्याचं एकमेव कारण मात्र पहिल्या सुरुवातीला रन आल्या जरूर त्यानंतर मात्र रनावरती अंकुश लावलाय. गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पवनला पाहताय आपण. चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक. हो, चांगला चपराक शॉट पाहता आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी मात्र धाव घेतली जात नाहीये. स्वतःवरती मात्र केतन मात्रेच्या माध्यमातून स्वतःवरती विश्वास ठेवला जातोय. 5 चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आणि स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. 6 चेंडू आणि आता मात्र धाबीची गरज असेल. 28 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आणि तो पूर्णपणे जबाबदारी घेतली मी तर म्हणेन केतन मात्र या फलंदाजाने. स्पीडअप करा आपण. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आणि यानंतर खेळणे संघाला विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठासमोर या पूर्ण संघ. चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 28 धाबीची गरज असेल. 6-28 हा समीकरण 28 धावा मारेल का? आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आहे केतन मात्रे. पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न मात्र उंच उडाला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र हा झेल टिपलाय आणि संपलाय केतन मात्रे या फलंदाजाचा खेळ.
षटका क्रमांक लागलाय तब्बल. पाहिला गेला मैदानाच्या आतमध्ये चौथा आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता मी तर म्हणे ना पकड मी तर म्हणे मजबूत केली बामाली या संघाने. 6 चेंडूमध्ये 28 धाबीची गरज असतात. मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी मात्र मोहरा टिपला आणि त्यानंतर मात्र आता 4 चेंडू आणि 27 धाबीची गरज. हो चांगला चेंडू. यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. यॉर्करचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे बामाली संघाने. चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्यानंतर चांगली फलंदाजी राहिली. 55 धावेचा टार्गेट सेट करत असताना आता चांगली गोलंदाजी केली आहे. सररेषण खेळून काढलाय चेंडू. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 5 जेव्हा मात्र विचार केला ना भात करपल्यानंतर त्या पाऊस पडल्याला त्या पावसाला 0 किंमत आणि सामना हातातून निसटला नंतर या धावा आल्यात त्या धाव्यांना मात्र 0 किंमत. काही फायदा नाही आहे या धाव्यांचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहिला. 2 धाव्या विचार केला ना 2 चेंडूवरती मात्र 2 धमाके. चौकार पाहिला त्यानंतर षटकार पाहिलाय. आता मात्र अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. एकच चेंडू शिल्लक असेल आणि धाब्यांची गरज असेल तब्बल 17 धाब्यांची गरज असेल. हो चांगला फटका पाहिला आपण आणि या धाब्यांना मात्र काही किंमत नसेल. 11 धाब्याच्या फरकाने हा सामना जिंकलाय. चला यानंतर मात्र अंश 11 खेरणे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि त्यानंतर मात्र बामाली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट पंकज. आणि जाऊया पुढच्या सत्रामध्ये आपण. साई राजे यांच्याकडे. यस मैन ऑफ द मैच. डाउटफुल होते परंतु आम्ही मारने वाले से बचाने वाला ज़्यादा मोस्ट इम्पॉर्टंट आपण मानतो कार्यार्थ्यांना. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज होती. त्या टर्निंग क्षणाला त्याने एकच धाव खर्च केली. तो गोलंदाज ठरतोय पवन. पवनसाठी जोरदार आल्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी.